Okay. So in previous lecture, we have discussed about what are the types of forces, how forces are classified, okay, and what is law of transmissibility. So what is law of transmissibility? So it states that if the forces act a point on a rigid body, it is assumed to act on any other point on that line of action. Okay. So फोर्सेसची लाईन ऑफ ऍक्शन मध्ये त्या फोर्सचा मॅग्नेट्यूड ओके तो कॉन्स्टंट असतो. त्यानंतर व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोर्सेस अँड व्हॉट आर द इफेक्ट ऑफ फोर्सेस अँड what is the Bose notation to denote the force system. Okay, then classification of force like coplanar force, non-coplanar force system. coplanar चे आपण काही टाइप्स बघितले होते, नॉन कोप्लेनर चे काही टाइप्स बघितले. Okay, so in this lecture we are going to discuss about how to resolve a single force into number of forces or how to calculate a resultant. Okay, so resultant is the summation of number of forces which can produce the same effect as number of forces can be produced. हे ज्यावेळेस न्यूमेरिकल सॉल्व होईल त्यावेळेस तुम्हाला समजेल. ओके, so basically the resolution of force is, what is resolution? It is defined as a process of splitting up a given force into number of components. Okay, splitting up a given force into number of components without changing its effect on that body is called as resolution of force. Okay, so a single force can generally resolve into two components. That is, first one is the horizontal and second one is the vertical component. So in total mechanics, we are going to resolve a single force into two components. See, पूर्ण मेकॅनिक्स हा वर्ड वापरतोय. पूर्ण मेकॅनिक्स मध्ये जिथे कुठे इन्क्लाइन फोर्स तुम्हाला दिसणार आहे, म्हणजे एखादा फोर्स जो हॉरिझॉन्टलला किंवा व्हर्टिकलला ज्या अँगलने इन्क्लाइंड असेल, जो फोर्स तुम्हाला इन्क्लाइंड दिसणार आहे तो फोर्स आपल्याला दोन कॅटेगरीमध्ये कंपल्सरी रिझॉल्व करायचा आहे. एक म्हणजे हॉरिझॉन्टल, दुसरा म्हणजे व्हर्टिकल. सो इन मेकॅनिक्स वी आर गोइंग टू कन्सिडर ओनली व्हर्टिकल और हॉरिझॉन्टल फोर्स. तो जर इन्क्लाइंड असेल, काही अँगल इन्क्लाइंड असेल तर तो आपल्याला दोन कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व करायचा आहे, नंतर यूज करायचा. ओके, बट इन्क्लाइंड फोर्सेसचं कॅल्क्युलेशन मेकॅनिक्स मध्ये होणार नाही. ओके, इन्क्लाइंड फोर्सेसचं कॅल्क्युलेशन मेकॅनिक्स मध्ये होणार नाही, ते आपल्याला दोन कॅटेगरीमध्ये स्प्लिट करायचे. सो इफ यू कन्सिडर अ सिंगल फोर्स, आता हा जो रिझल्टंट आर दिसतो तुम्हाला, कन्सिडर करा हा एक इन्क्लाइंड फोर्स आहे आर. आता मी काय बोललो, हा एक इन्क्लाइंड फोर्स आहे, तुम्ही ह्या बॉडीवरती अप्लाय केलेला आहे ओ पॉइंटला. हा इन्क्लाइंड फोर्स झाला आणि मी इतक्यात एक सेंटेन्स यूज केलं की आपण इन्क्लाइंड फोर्सेसचे कॅल्क्युलेशन मेकॅनिक्स मध्ये करणार नाही. हा जो इन्क्लाइंड फोर्स आहे तो आपण दोन कॅटेगरीमध्ये रिझॉल्व करू. एक असतो व्हर्टिकल, दुसरा असतो हॉरिझॉन्टल. मग तो व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल करणं म्हणजे त्याचं रिझॉल्युशन करणं, म्हणजे तो दोन कॉम्पोनंट मध्ये डिस्ट्रीब्यूट करणं, बट विदाउट चेंजिंग इट्स इफेक्ट. म्हणजे हा एक फोर्स दोन मध्ये डिवाइड झाला तरी त्याचा ह्या बॉडीवरती जो काही इफेक्ट होतो तो इफेक्ट चेंज होणार नाही. त्याच्या लक्षात. सो फोर्स इज इन्क्लाइंड ऍट थिटा डिग्री विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल. असा एक फोर्स आहे. तो आपण जर दोन कॅटेगरीमध्ये रिझॉल्व केला तर त्याचा पहिला कॉम्पोनंट भेटतो, जर अँगल एक्स ऍक्सिस सोबत असेल तर एक्स ऍक्सिसला कॉस थिटा असेल, ते लक्षात घ्यायचं. सो आर मल्टिप्लाय बाय कॉस ऑफ थिटा. आता हे कसं आलं ते आपण नंतर बघू. आर मल्टिप्लाय बाय कॉस ऑफ थिटा हा झाला तुमचा एक्स ऍक्सिसचा कॉम्पोनंट, आणि आर साइन ऑफ थिटा हा झाला वाय ऍक्सिसचा कॉम्पोनंट. सो सिंगल फोर्स हा मी दोन कॅटेगरीमध्ये रिझॉल्व केला. म्हणजे जर मी ह्या दोन फोर्सेसचा ह्या बॉडीवरती जर होणारा इफेक्ट जर बघितला, कुठल्या दोन फोर्सेसचा, आर साइन ऑफ थिटा आणि आर कॉस ऑफ थिटा,
तर हे दोन्ही फोर्सेस या बॉडीवर सेम इफेक्ट प्रोड्यूस करणार आहे. जो इफेक्ट हा सिंगल फोर्स हा आर फोर्स करणार आहे तो. ओके, सो दिस इज द रिझोल्युशन ऑफ फोर्स. ओके, अगेन आता मी बोललो तुम्हाला एक कॉम्पोनंट. आता जर बॉडीवरती नंबर ऑफ कॉम्पोनंट प्लेस असतील, फॉर एक्झाम्पल एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, एक्स वाय त्यावरती पहिला फोर्स आहे R1 की जो एक्स ऍक्सिसला पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला θ1 ने इन्क्लाइंड आहे. R2 फोर्स आहे की जो एक्स ऍक्सिसला θ2 ने इन्क्लाइंड आहे. परत R3 फोर्सेस आहे जो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला θ3 ने इन्क्लाइंड आहे. आता हे तीन फोर्सेस झाले. या फोर्सेसचं आपण रिझोल्युशन कसं करणार किंवा रिझल्टंट कसा कॅल्क्युलेट करणार. आता लास्ट केस जर आपण बघितले असेल तर हे दोन फोर्स होते आर कॉस ऑफ थिटा, आर साइन ऑफ थिटा. ह्या दोन फोर्सचा मी जर एकच फोर्स तयार केला तर हा झाला त्याचा रिझल्टंट. त्या सिंगल फोर्सचा मी दोन फोर्स मध्ये डिस्ट्रीब्युशन केलं, हे झालं रिझोल्युशन ऑफ फोर्स. हा एक हा दोन, पण बॉडीवरती सेम इफेक्ट. आता इथे मी काय केलं, बॉडीवरती तीन फोर्सेस अप्लाय होत होते. या तिन्ही फोर्सेस मिळून मी फक्त एकच फोर्स तयार केला की जो ह्या बॉडीवरती सेम इफेक्ट प्रोड्यूस करतो ऍज प्रोड्यूस बाय नंबर ऑफ फोर्सेस. म्हणजे तीन जण जे काम करताय R1, R2, R3 हे तीन फोर्सेस जे काम करताय तेच काम तो एकच फोर्स करणार आहे. त्याला बोलतो आपण रिझल्टंट. आता तो रिझल्टंट कसा कॅल्क्युलेट करणार आहे, हा प्रत्येक फोर्स जर आपण बघितला, हा प्रत्येक फोर्स जर बघितला, हा प्रत्येक फोर्स हा एक्स ऍक्सिसला काहीतरी अँगलने इन्क्लाइंड आहे. मग हा प्रत्येक फोर्स आपण दोन कॅटेगरीमध्ये रिझॉल्व कसा केला. हा एक फोर्स आहे R1. R1 चा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असेल इथे, R1 चा व्हर्टिकल कॉम्पोनंट असेल इथे. का, कारण हा इन्क्लाइंड फोर्स होता. त्याला इन्क्लाइंड फोर्सचं कॅल्क्युलेशन होत नाही, त्यामुळे मी दोन कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व केला. कसा केला तर या पद्धतीने केला. R1 चा एक्स ऍक्सिसला जाणारा कॉम्पोनंट त्याला बोलतो मी एफ एक्स इज इक्वल टू R1 अँगल किती होता θ1, कुठल्या ऍक्सिसला एक्स ऍक्सिसला, म्हणून R1 कॉस ऑफ थिटा. थिटा किती 1, θ1. ओके, देन हा वाय ऍक्सिस मध्ये Fy इज इक्वल टू R1 कुठला ऍक्सिस आहे वाय ऍक्सिस आहे, म्हणून साइन ऑफ θ1. ओके, परत दुसरा फोर्स कुठला आहे R2. R2 मी दोन कॅटेगरी मध्ये परत रिझॉल्व्ह केला. हा कुठे चाललेला आहे बघा, हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे चालला होता म्हणून याची डायरेक्शन इकडे आली. हा कुठे चाललेला आहे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे चाललेला आहे म्हणून याची डायरेक्शन त्या साईडला ओढला जाईल. हा कुठे जाईल इकडे वाय ऍक्सिसला वरती जाईल. ओके, सो इथे परत एक्स ऍक्सिसचा कॉम्पोनंट काय असेल एफ एक्स इज इक्वल टू कुठला तो R2. R2 अँगल किती एक्स ऍक्सिसला θ2 कॉस ऑफ θ2. हा झाला R2 चा कॉम्पोनंट. इथे किती असेल हा एफ ऑफ वाय इज इक्वल टू R2 साइन ऑफ θ2. तो लाईकवाईज या केस मध्ये असणार तुमचा हा कुठे जाईल वाय ऍक्सिसचा डाऊनवर्डला जाईल, एक्स ऍक्सिसचा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे जाईल. ओके, म्हणजे तिथे आला तुमचा R3 सॉरी एफ वाय ऍक्सिसचा कॉम्पोनंट आहे एफ वाय इज इक्वल टू R3 साइन ऑफ θ3.
परत इथे आर एफ एच इज इक्वल R3 cos ऑफ थिटा 3. ओके, म्हणजेच आपण काय केलं, हा जो सिंगल फोर्स होता, सिंगल फोर्स कुठला R1 झाला, R2 झाला, R3 झाला, हा सिंगल फोर्स होता. सिंगल फोर्स 3 कॅटेगरीमध्ये, सॉरी 2 कॅटेगरीमध्ये रिझॉल्व, म्हणजे एक फोर्स हा 2 कॅटेगरीमध्ये रिझॉल्व झाला, म्हणजे स्प्लिट केला आपण. ओके, अगेन तर आधी फोर्सेस 3 होते पण ते इन्क्लाइन होते, आणि इन्क्लाइन फोर्सेसचं कॅल्क्युलेशन होत नाही, इन्क्लाइन फोर्सेसचं कॅल्क्युलेशन होत नाही. त्यामुळे आपण हे फोर्स एक तर व्हर्टिकल असतील किंवा हॉरिझॉन्टल असतील, ह्या 2 कॅटेगरीमध्ये रिझॉल्व केले. 2 कॅटेगरीमध्ये रिझॉल्व केले. म्हणजे आता काय झालं, सगळे फोर्सेस जर बघितले, कुठले फोर्सेस, हा एक फोर्स, नंतर हा सेकंड फोर्स, हा 3, 4, 5, 6, म्हणजे जेवढा ब्लू लाईनने आपण फोर्सेस डिस्ट्रीब्यूट केले ते झाले 6 फोर्सेस. हे 6 फोर्सेस एक तर व्हर्टिकल आहे, एक तर हॉरिझॉन्टल आहे. मग या व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल फोर्सेस आपल्याला कॅल्क्युलेशन होतं. आता या 6 फोर्सेस म्हणून आपल्याला आता एक फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे की जो त्या बॉडीवरती सेम इफेक्ट देतो, की जो नंबर ऑफ फोर्सेस येणार आहे, त्याला बोलता रिझल्टंट फोर्स. त्या सर्वांचा तो रिझल्टंट, रिझल्टंट फोर्स. तो कसा कॅल्क्युलेट करणार आहे, तो त्याची स्टेप दिलेली बघा. रिझल्टंट फोर्सचा फॉर्म्युला आहे तुमचा R इज इक्वल टू ओके. आपण काय केलं, जो इन्क्लाइन फोर्स होता, इन्क्लाइन फोर्स 2 कॅटेगरीमध्ये रिझॉल्व केला. आता रिझल्टंटचा फॉर्म्युला इथे खाली बघा, R इज इक्वल टू अंडर रूट ऑफ हॉरिझॉन्टल स्क्वेअर प्लस व्हर्टिकल स्क्वेअर. हॉरिझॉन्टल मीन्स समेशन ऑफ इफेक्ट. आता तो कसा कॅल्क्युलेट करतो आपण, बॉडीवरती ऍक्ट होणारे सर्व फोर्सेस जे एक्स ऍक्सिस वरती आहेत, जे एक्स ऍक्सिस वरती आहे, त्या सर्व फोर्सेस ऍडिशन. आता एक्स ऍक्सिस वरती कुठल्या कुठल्या फोर्सेस आहे, तर फर्स्ट वन आहे तुमचा R1 कॉस ऑफ थिटा 1. दुसरा कुठला आहे इथे R2 कॉस ऑफ थिटा 2. तिसरा कुठला आहे इथे R3 कॉस ऑफ थिटा 3. या तिघांचं ऍडिशन, या तिघांचा ऍडिशन करून जो फोर्स भेटणार आहे तो फोर्स झाला तुमचा हॉरिझॉन्टल फोर्स, समेशन ऑफ कॉम्पोनंट ऑफ ऑल द हॉरिझॉन्टल फोर्सेस along the x axis. म्हणजे एक्स ऍक्सिस वरती जाणाऱ्या सर्व फोर्सेस. ओके, तर सर्व हॉरिझॉन्टल जाणाऱ्या फोर्सेसचं ऍडिशन घेतलं, तसंच सर्व व्हर्टिकलला जाणाऱ्या फोर्सेसचं ऍडिशन घेतलं. म्हणजे याचा वाय कॉम्पोनंट असेल फर्स्टचा, सेकंडचा वाय कॉम्पोनंट, थर्डचा वाय कॉम्पोनंट, या तिघांचं ऍडिशन. मग मला रिझल्टंटचा फॉर्म्युला भेटला R इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एच स्क्वेअर. एच म्हणजे काय, हॉरिझॉन्टल फोर्सेसचं समेशन, त्याचा स्क्वेअर, प्लस व्हर्टिकल फोर्सेसचा समेशन, त्याचा स्क्वेअर, आणि या दोघांच्या समेशनचा अंडर रूट. म्हणजे तुम्हाला एक क्वांटिटी भेटते की जी क्वांटिटी हा सर्व तिन्ही फोर्सेसचा एक समेशन दाखवतो किंवा रिझल्टंट दाखवतो, की जो त्या बॉडीवर सेम इफेक्ट देतो, त्या बॉडीवरती सेम इफेक्ट देतोय, जो इफेक्ट हा तिन्ही फोर्सेस देतात. आता रिझल्टंट भेटला, तो रिझल्टंट कुठे असेल, आता ही कुठली फोर्स सिस्टीम आहे, ही कोप्लेनर कॉन्करंट फोर्स सिस्टीम आहे, कारण एकाच पॉइंट मधून बाहेर जात आहे. आता तो रिझल्टंट येणार आहे, तो पण काहीतरी ऍक्सिसला इन्क्लाइन असणार आहे, कितीला इन्क्लाइन असणार आहे, त्यासाठी परत फॉर्म्युला आहे tan थिटा इज इक्वल टू व्हर्टिकल फोर्स अपॉन हॉरिझॉन्टल फोर्स. व्हर्टिकल फोर्स कुठला घ्यायचा, सर्वांचा समेशन म्हणून, सर्व फोर्सेसचं समेशन डिवाइडेड बाय सर्व हॉरिझॉन्टल फोर्सेसचं समेशन.
यावरनं तुम्हाला एक थिटाचा अँगल भेटेल. म्हणजे मी असं डिनोट करू शकतो की जर रिझल्टंट हा 10 आला, मग 10 रिझल्टंट हा एक्स ऍक्सिसला 10 डिग्रीला इन्क्लाइंड आहे. म्हणजेच आपण थिटा आणि रिझल्टंट हे दोन्ही कॅल्क्युलेट करतो. ओके. तर आपण एक एक्झाम्पल वाईज बघितलं, प्रत्येक फोर्स हा क्वाड्रंट मध्ये कसा डिवाइड करतात. फर्स्ट क्वाड्रंट जर पकडलेला असेल तर हा बघा, इथे एक F1 चा फोर्स असेल, हा F4. तो मी अँगल इन्क्लाइंड विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस, मग तो झाला F cos ऑफ थिटा. F हा फोर्स आणि त्याला भेटला कॉस ऑफ थिटा, आणि तो कुठे जाणार आहे तुमचा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला, कारण डायरेक्शन ही पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे, आणि वरतून जर बघितला तर तो जाणार आहे अप डायरेक्शनला, दॅट इज F, आणि वाय ऍक्सिसला साइन ऑफ थिटा. ओके. सेकंड क्वाड्रंट मध्ये तो जाणार आहे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे. थर्ड क्वाड्रंट मध्ये जाणार आहे हे दोघे निगेटिव्ह. F एक्स कॉम्पोनंट जाईल निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे, वाय कॉम्पोनंट जाईल हा निगेटिव्ह वाय ऍक्सिस कडे. ओके. देन सिमिलरली फॉर दी फोर्थ क्वाड्रंट, एक्स फोर्स जो असेल, सॉरी F फोर्स असेल, तो समेशन Fx करताना जाईल पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे, आणि Fy असेल निगेटिव्ह. ओके. म्हणजे आपण क्वाड्रंट मध्ये जसे साइन कन्व्हेन्शन असते तशा पद्धतीने त्या फोर्सला साइन कन्व्हेन्शन असेल. ओके. सो दिस इज द मेथड ऑफ रिझोल्युशन ऑफ फोर्स. आपण एक एक्झाम्पल वाईज बघू. ठीक आहे. एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. सो द एक्झाम्पल शोज दॅट the following forces act on a point. काही फोर्स सिस्टम दिलेली आहे आणि ती एका पॉइंटला ऍक्ट होत आहे. ओके. कसे दिलेले ते, फर्स्ट नंबरचा फोर्स आहे 20 न्यूटन इन्क्लाइंड ऍट 30 डिग्री. 20 न्यूटन फोर्स किती आहे, 20 न्यूटन. कितीला इन्क्लाइंड आहे, 30 डिग्रीला. टुवर्ड कुठे जातोय तो, नॉर्थ ऑफ ईस्ट. ओके. नॉर्थ ऑफ ईस्ट, हे बघा, नॉर्थ ऑफ ईस्ट म्हणजे हा तुमचा 20 डिग्रीचा. ओके. ईस्ट कडनं नॉर्थ कडे, म्हणून हा 30 डिग्री घेतलेला ईस्ट कडनं, म्हणून 30 डिग्री हा इन्क्लाइंड विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस. नॉर्थ ऑफ ईस्ट म्हटलेलं आहे, ईस्टच्या नॉर्थला, ईस्टच्या नॉर्थला, म्हणून 30 डिग्री इन्क्लाइंड विथ रिस्पेक्ट टू ईस्ट आहे. म्हणजे हा तुमचा फर्स्ट फोर्स झाला. सेकंड फोर्स काय आहे, 25 न्यूटन टुवर्ड्स दी नॉर्थ, म्हणजे नॉर्थ वाय ऍक्सिस वरती 25 न्यूटनचा फोर्स आहे. देन 30 न्यूटन टुवर्ड्स दी नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट म्हटलेलं आहे, म्हणजे नॉर्थ इथे, वेस्ट इथे. नॉर्थ वेस्ट त्याचा अँगल दिलेला आहे का, नाही दिलेला. अँगल दिलेला नाही, म्हणून आपण घेतला 45. आता 45 एक्स ऍक्सिसला किंवा 45 वाय ऍक्सिसला, दोघेला सेमच इन्क्लाइंड असतील. ओके. देन 35 न्यूटन ऍक्टिंग ऍट 40 डिग्री टुवर्ड्स दी साऊथ ऑफ वेस्ट. साऊथ ऑफ वेस्ट, वेस्ट कडनं साऊथला जाताना 40 न्यूटन, सॉरी 40 डिग्रीला इन्क्लाइंड. म्हणजेच 1, 2, 3 आणि 4 हे 4 फोर्सेस बॉडीवरती ऍक्ट झालेले असं दिलेलं आहे. आता त्यातल्या पैकी जर पकडलं तर 20 न्यूटनचा फोर्स आहे, हा इन्क्लाइंड आहे. परत 30 न्यूटनचा फोर्स हा इन्क्लाइंड दिलेला आहे. 35 न्यूटनचा फोर्स हा पण इन्क्लाइंड दिलेला आहे. म्हणजेच वी हॅव टू रिझॉल्व दोज फोर्सेस इंटू 2 कॉम्पोनंट. तो फर्स्ट वन असेल तुमचा Fx आणि Fy. मग याचा Fx काय असेल तुमचा 20 न्यूटनचा, 20 कॉस ऑफ 30. ओके. 20 कॉस ऑफ 30. हा झाला एक कॉम्पोनंट.
हा झाला y कॉम्पोनंट. ओके, सो 20 cos of 30 हा झाला त्याचा fx कॉम्पोनंट. fx इज इक्वल fy काय असेल, fy इज इक्वल टू 20 sin of 30. ओके, आता हा 25 न्यूटनचा फोर्स आहे, हा कुठल्या ऍक्सिस वरती आहे, एक्स ऍक्सिस वरती. तो परफेक्टली व्हर्टिकल आहे, म्हणजे तो दोन कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व्ह करण्याची गरज नाही. सिमिलरली सिमिलरली 30 न्यूटनचा फोर्स आपण दोन कॉम्पोनंट मध्ये जर रिझॉल्व्ह केला तर त्यातला एक्स कॉम्पोनंट जो असेल, एक्स कॉम्पोनंट जो असेल तो एक्स कॉम्पोनंट हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे जाणार आहे, वाय कॉम्पोनंट हा पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस कडे. सर्व कॉम्पोनंट आपण दोन ऍक्सिस मध्ये रिझॉल्व्ह केले. ओके, मग आणि जेवढे रिझॉल्युशन एक्स ऍक्सिसला किंवा वाय ऍक्सिसच्या अलॉंग केलेलं असेल त्या सर्वांचं ऍडिशन केलं. फॉर एक्झाम्पल, रिझॉल्विंग ऑल द फोर्सेस हॉरिझॉन्टली. हॉरिझॉन्टल रिझॉल्व्ह केले म्हणजे काय, समिशन ऑफ एच किंवा समिशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू हॉरिझॉन्टलला जाणाऱ्या सर्व फोर्सेसचं ऍडिशन घेतलं. ओके, त्या सर्व फोर्सेसचं ऍडिशन घेतलं आणि हा एफ एक्स कॅल्क्युलेट केला किंवा समिशन ऑफ एच कॅल्क्युलेट केला. आता इथे जर बघितलं असेल तुम्ही 25 मल्टिप्लाय बाय 90 केलेलं आहे, तो नाही केला तरी चालणार आहे, कारण तिथं एक्स कॉम्पोनंट काय आहे, 0 आहे, फोर्स कुठला आहे वाय ऍक्सिस वरती, त्याच्यामुळे तो घेतलाच नाही. ओके, त्यानंतर व्हर्टिकलला ऍक्ट होणाऱ्या सर्व फोर्सेसचं आपण ऍडिशन घेतलं. ओके, आणि फायनली how to calculate resultant is under root of summation x square plus summation of v square. त्यावरनं रिझल्टंट कॅल्क्युलेट केला आणि रिझल्टंट किती डिग्रीला इन्क्लाइन असेल, तो असेल तुमचा tan ऑफ थिटा समिशन ऑफ v डिवाइड बाय समिशन ऑफ h. यावरनं थिटा भेटला 47.7. ओके, म्हणजे तुमचा रिझल्टंट हा किती आलेला आहे 45 न्यूटन, आणि तो एक्स ऍक्सिसला किती डिग्रीने इन्क्लाइंड असेल 47.7. म्हणजे चार फोर्सेसचा वर्क हा तो सिंगल फोर्स करणार आहे की ज्याचा मॅग्निट्यूड हा 45.6 न्यूटन असणार आहे आणि जो 47.7 डिग्रीला इन्क्लाइंड असणार आहे. ओके, लेक्चर एंड झाल्यानंतर